आजी, हे सगळं काय? तुम्ही कुठे चाललात? अगं तुझं लग्न झालंय ना? हो झालंय ना. मग आज वटपौर्णिमा आहे हे तुला माहिती नाही का? तुझ्या वटपौर्णिमा आहे, तुझ्यातली पतिव्रता जागव. अगं पोरी, आजच्या दिवशी प्रत्येक सवाष्णबाई आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करते. त्याच्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून वटाच्या झाडाची पूजा करते आणि नवऱ्याची साथ 7 जन्म मिळावी म्हणून वडाला सुताचा दोरा गुंडाळते. आजी, मी पण करू ही पूजा? हो चालेल की, तू पण पूजा करू शकतेस, पण कुंकू लावलेलं नाहीये आणि पायात जोडवीही नाहीयेत, साडी नाहीये. सवाष्णीचं लेणं असल्याशिवाय वडाची पूजा नाही करता येत राजा. बरं, एक मिनिट. काय ग मुली, तुला काही टेन्शन आहे का? शुभो, तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करते. मी तुला काहीही होऊ देणार नाही. हो, आता वाटतेस की नाही अगदी सवाशीण. हो, थँक्यू. पण तुला खरंच या पूजेबद्दल काही माहित नव्हतं? नाही, मला फार काही माहिती नाही. म्हणजे ऐकलंय पण कधी पाहिले नाही. बरं, मग आज बघही आणि आज करूनही घे. आजी, मला खरं खरं सांगा ना, जर मी पूजा अगदी श्रद्धेने केली तर हॉस्पिटलमध्ये असलेल्या माझ्या नवऱ्यावर जे मृत्यूचं संकट आहे ते टळेल ना? देव त्याला वाचवेल ना आजी? हे बघ, हा सगळा श्रद्धेचा आणि विश्वासाचा खेळ आहे बघ. तू अगदी खऱ्या अंतःकरणाने तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहिलीस ना, तर देवही तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहणार. अपर्णा, श्रावणीला विश्वंभर इतक्या हाका मारतोय, ती खाली काय येत नाहीये? तिला माहितीये ना जबानी द्यायचे मॅजिस्ट्रेट पुढे ते. एक बरं आहे की ते मॅजिस्ट्रेट साहेबच आपल्या घरी येत आहेत. खाली काय येत नाहीये ती? ती तिच्या कामासाठी जरा बाहेर गेली. बाहेर गेली? इथे इतकं महत्वाचं काम आहे, आजचा प्रोग्राम ठरलेला आहे हे माहित असून सुद्धा ती बाहेर गेली? अशी कशी जाऊ शकते ती? बाहेर कुठे गेली? मला काही सांगून गेली नाही भैया साहेब. बरं, एक काम कर, तिला फोन कर आणि सांग ताबडतोब घरी बोलवलंय. हो, मी लगेच फोन करते आणि तिला घरी बोलवते. आणि तिला सांग, जिथे कुठे असेल जे काही करत असेल ते काम टाकून इथे 10 मिनिटाच्या आत तिचं पाऊल घरात पडलं पाहिजे. विश्वंभरचा संयम सुटायच्या आत मला ती इथे हवी आहे, कळलं ना? हो हो, मी सांगते. सॉरी, बघा काय होतंय. ओ नो, पेशंटची पल्स ड्रॉप होते, हार्ट सिंकिंग मोडमध्ये जाते. सिस्टर, तुम्ही बीपी मॉनिटर करत राहा. हो सर. श्रावणी फोन का नाही उचलत आहे? श्रावणी वेळेवर मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर येईल ना? ती वेळेवर नाही आली तर भैया साहेबांना मी फसवल्यासारखं होईल.
देवा मी आता काय करू? भैयासाहेबांचा संताप अनावर झाला तर घरात वादळ येईल. श्रावणी, हॅलो. काकू. हॅलो काकू, बोल. हॅलो श्रावणी, अगं कुठेस तू? केव्हापासून फोन लावते तुला, तू फोन का नाही उचलत आहे? सॉरी अगं मी अजून हॉस्पिटलमध्येच आहे. पण काकू, एक खूप चांगली बातमी आहे. शुभूचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. तो आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहे आणि डॉक्टर म्हणाले थोड्याच वेळात तो शुद्धीवर सुद्धा येईल. देवाचे खूप खूप आभार. शुभूचा जीव वाचला, तू खरंच खूप मोठ्या आनंदाची बातमी दिली आहेस. अगं पण श्रावणी, आज ते मॅजिस्ट्रेट साहेब घरी येणार होते, माहितीये ना तुला? हो. अगं ते विसरूनच गेले मी. अगं असं कसं विसरलीस तू? अगं ते आपल्या घरी आलेत. आता भैयासाहेबांनी नंदा का त्यांच्यासोबत स्टडी रूम मध्ये. बरं तू आता काय करणार आहेस? काकू मी येणार. मॅजिस्ट्रेट समोर उभी राहणार. मी बाबांचा शब्द पडू देणार नाही. पण आता मी जे ठरवलंय तेच करणार. ठीक आहे.